मैत्रिणींनो, कधी तुम्ही गुडी शेव असं खाल्लाय का हो? केलाय का? मग हे करून बघा. 2 वाट्या इथं कणिक घेतलेली आहे. गव्हाचं पीठ 2 चमचे मी मोठे पळीने 2 पळी तूप टाकलेले मळून घेते. घट्ट घट्ट मळायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं 15-20 मिनटं. त्याच्यानंतर परत लाटायला घ्यायचं. अतिशय छान लागतात, खमंग लागतात. वेगळं पदार्थ गुळापासून तयार झालेली. हे असे लाट्या करायच्या, थोडं जाडसर ठेवायचं आणि त्याची पाहिजे त्या आकाराच्या स्लाईस करून घ्यायचं किंवा असं कापून घ्यायचं. पिझ्झा कटरनी पण तुम्ही कापू शकता. मी पुढं दाखवलेली आहे. खूप छान लागतात. असं मुलांना करून ठेवलं की शाळेतून आल्यावर वगैरे देता येतं. पटकनी गुळापासून तयार झालेला हा पदार्थ आणि गव्हाच्या पिठापासून आहे. खूप छान लागतात. तुम्ही एकदा करून बघा. इथं तळून घ्यायचं, मस्त खमंग तळायचं. हे सगळे आता मी तळून घेते आणि तिकडं पाक करायला ठेवतो. इथं पण दाखवलंय बघा पिझ्झा कटरने. छानच होतात. आणि 1 वाटी गूळ घेतलेली, 2 वाट्या गव्हाच्या पिठाला आणि पाव वाटी पाणी घेतलेली आहे आणि पाक करून घ्यायचं. तळाला पाक चिकटला की पाक झालाय असं समजायचं आणि ते गुडी शेव असतात तर सगळं शेव टाकून घ्यायचे, हलवायचे आणि हे गार झाल्यावर सुटतात बरं का. छानच लागतात, सगळी सुटसुटीत होतात. तुम्ही एकदा करून बघा आणि गार झाल्यावर मग डब्यात घालून ठेवायचं. सुटसुटीत होतात सगळे.